वेदिका कोण नॉन स्ट्राईक स्ट्राईक. आता जर खेळाडू नाही आला तर पॅनल्टी लागेल कारण आम्हाला नाव नाही माहिती मिळत. वेदिका आणि श्रावणी ठीक आहे. 6 चेंडूचा हा खेळ. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज रुथ. चला रुथ आलेत गोलंदाजी मार्कवरती. 6 चेंडूचा खेळ. पहिला चेंडू समोरच्या दिशेने डिक्लेरेशन मध्ये गेलाय. मी प्रेक्षकांना विनंती करेन की आपलं लक्ष असणं गरजेचं आहे. एक धाव आले या चेंडूवरती. पुन्हा एकदा सज्ज रुथ गोलंदाजी मार्कवरती. सिंगल सिंगल सिंगल. 2 चेंडू 2 धावा. हा मॅच महत्वाचा दोन्ही संघांसाठी. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्कवरती. बॅटची एज लागले. चेंडू गेला डिक्लेरेशन झोन मध्ये. 3 चेंडू 3 धावा. 3 चेंडू 3 धावा. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्कवरती. चांगला क्षेत्ररक्षण होईल यावेळी पाहायचं आहे. एकच धाव या चेंडूवरती येत असताना. 4 चेंडू 4 धावा. पुन्हा एकदा सज्ज रूट. डिक्लेरेशन मध्ये जातोय चेंडू. 5 चेंडू 5 धावा. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. ह्या चेंडूवरती शेवटच्या क्षणाला चेंडूला अडवले. एक धाव पळून दुसऱ्या प्रयत्न. धावचीची संधी. 2च धावा या चेंडूवरती येतात. चला 6 चेंडूचा खेळ संपलाय. इथून 2 धावा आल्या चेंडूवरती. धावसंख्या झाली ती 7. आता विजयासाठी 8 धावेची आवश्यकता. चला नवीन बॉल द्यायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचं आहे. मानसी आणि वृंदाली अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही बहिणींची जोडी आहे. पाहायचं आहे ही साथ दिली जाईल काय कारण धावा बनवायच्या आहेत इथून. चला नेक्स्ट मॅच SKCCA वर्सेस आई चंडिका. चला SKCCA आणि आई चंडिका कर्णधार या टॉसच्या दिशेने. पहिल्या चेंडूवरती 1 धाव आले. 7. आता इथून नो चेंडूचा आलाय. इथून इशारा आलाय पंचांचा. येणारा चेंडू फ्री हिट असेल. या चेंडूवरती 2 धावा येतील. धावसंख्या झाली ती 3. 8 धावेची आवश्यकता आहे. आता 5 चेंडू 5 धावा. समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे पाहायचे आहे. फ्री हिटच्या चेंडूवरती मोठा फटका नाही आला पण 1 धाव आले. 4 चेंडू 4 धावेची आवश्यकता. मानसी सध्या आपण बघतोय मानसीच्या बॅट मधून मोठा फटका येईल का पाहायचं आहे. टॉप 2 मध्ये कुठला संघ पोहोचेल महत्वाचा आहे या स्पर्धेतील. आता सध्या याला इशारा आपण बघतोय. या चेंडूवरती 1 धाव आले. डिक्लेरेशन 2 मध्ये जातोय. 3 चेंडू 3 धावा. पुन्हा एकदा डिक्लेरेशन झोन मध्ये. 2 चेंडू 2 धावा. मॅच आवडला असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत. चला 2 चेंडू 2 धावा. मानसी सध्या आपण बघतोय स्ट्राईक एंड वरती आहे. बॅटचे हेच लागले. इथून एसटी रक्षकाची चुकी झाली. 1 चेंडू 1 धाव. कंपल्सरी चेसिंग. 1 चेंडू 1 धाव. 1 चेंडू 1 धावेची आवश्यकता. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्कवरती. क्षेत्ररक्षणामध्ये बदल होतोय. पाहायचं आहे. 1 चेंडू 1 धाव. लेवल झालाय स्कोर. समोरच्या दिशेने बॅटला स्पर्श. डिक्लेरेशन झोन मध्ये गेलाय. विजयी झालाय संघ आगाशी. हे संघाने इथून बाजी मारले. टॉप 2 मध्ये जागा बनवले. नेक्स्ट मॅचचा टॉस आपण बघतोय. आई चंडिका वर्सेस SKCCA.
चला आई चंडिकाने नाणेफेकीचं कौल जिंकले आणि तिथून बॅटिंग घेतले. क्षेत्ररक्षण लगेच लावायचं आहे. SKCC ए संघ आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला फिल्डिंग सजून घ्यायचे. आई चंडिका टीमने टॉस जिंकून प्रथमतः बॅटिंग स्वीकारले. जर प्रवेश फी कोणाची बाकी असेल एंट्री फीज तर ते आपण सबमिट करायचे. हॅलो सामन्याला होते सुरुवात. पहिलं षटक आणि एकच षटकांचा सामना. सेकंड सेमीफायनल फायनल मध्ये प्रवेश केलाय दिमागदार आगाशी ए. पहिलाच बॉल अतिशय सुंदर पद्धतीने पाहायला मिळतोय. एक रन. दुसऱ्या रन साठी पलटलेत मात्र इथून आपण पाहू शकाल 2 रन्स कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चला एक रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 3 या धावसंख्येवर 2 बॉलचा खेळ झालाय. 2 बॉलच्या समाप्तीनंतर 3 रन. यावेळेला ऑन साईडला काय फटका खेळलाय. सरळ चेंडूला फेकून दिले. 6 धावां करता डिस्पॅच केलंय. मॅग्निफिसंट टायमिंग. दिस इज अ ब्युटिफुल ह्यूज अँड बिग ब्लास्ट. 3 बॉलच्या समाप्तीनंतर रिया आपल्या संघाला घेऊन जाते 9 या धावसंख्येवर. 9 रन. कडक शॉट पाहायला मिळाला. टायमिंग टेम्परामेंट टेक्निक रियाचं खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतं. आय कोऑर्डिनेशन. इथून 1+1 मिळतील 2 धावा. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोचते 11. 3 बॉलच्या समाप्तीनंतर फायनल मध्ये कोणता संघ प्रवेश करेल याकडे लक्ष असणार आहे. अप्रतिम चांगला यावेळेला आपण पाहतायत. ऑन साईडला खेळला गेलाय सिंगल मेल. 4 बॉलच्या समाप्तीनंतर 12 रन. आई चंडिका वॉन दी टॉस आणि बॅटिंग स्वीकारली. एक चांगला निर्णय पाहायला मिळाला. इथून मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. चांगली फिल्डिंग तर राहिले. 1 रन कंप्लीट होईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 13. 5 बॉलच्या समाप्तीनंतर शेवटचा बॉल. यावेळेला विकेट मिळण्याचे चान्सेस आणि यस गॉन. इथून नो आहे का पंच. नो बॉल आहे का अंपायर. नो बॉल आहे का पंच. मग डॉट ओव्हर झाली. बॉल काउंट नाहीये. बॉल काउंट नाहीये. रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 14 रन. शेवटचा बॉल आहे. फ्रीडचा सिग्नल त्या ठिकाणी मिळेल. चला घाई करा. वेळ दौडू नका. शेवटचा बॉल. फ्रीड फ्रीड. अप्रतिम चांगला बॉल. यावेळेला फुलर लेनचा बॉल होता. 1 रन मिळेल आणि इथून आपण पाहतात विकेट मिळेल. संघाची धावसंख्या 15-16 रनची आवश्यकता. चला फिल्डिंग लगेच सजून घ्या. आई चंडिका टीम फायनल मध्ये कोणता संघ प्रवेश करेल. आगाशी ए टीम बरोबर कोणता संघ खेळेल याकडे सर्वांचं लक्ष असेल. 16 रनचं टार्गेट सेट केलं गेलंय. प्रतिस्पर्धी संघ आपल्याला पाहायला मिळतोय SKCC ए. चला आई चंडिका टीम फिल्डिंग सजून घ्या. वेळ नाहीये तेवढा चर्चा करण्यासाठी. चला फिल्डिंग सजून घ्या.
16 रनची आवश्यकता. ओव्हर झालेली आहे. सर्व इथे 2-2 डिजिटल स्कोरर. पहिल्या बॉलवर 2, दुसऱ्या बॉलवर 1, तिसऱ्या बॉलवर षटकार, त्यानंतर नो बॉल, त्यानंतर 1 बॉल काउंट झाला, 1 रन आली. 5व्या बॉलवर 1, नो बॉल पुन्हा एकदा आणि शेवटच्या बॉलवर 1. अजून काही एनी डाऊट? आई चंडीगड टीम पुढे कधी क्रिकेट खेळलात तर थोडंसं सावध पवित्रा घ्या, अन्यथा तुम्हाला पॅनलाइजला सामोरे जावं लागेल कुठेही. सोळा रनचं टार्गेट सेट केलं गेलंय. चांगला बॉल यावेळेला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल आणि अतिशय चांगला बॉल पाहायला मिळाला. अप्रतिम चांगला बॉल होता. थोडासा खाली राहिला होता. 1 रन. 2 बॉलच्या समाप्तीनंतर 4 बॉल आणि 15 रन. खुशी. नो बॉल. चला रिव्ह्यू नाही मिळणार, प्रत्येक वेळेला रिव्ह्यू नाही मिळणार. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या 2. यावेळेला हा चेंडू आपण पाहिला तर काय एक्झॅक्टली आहे तर 1च रन मिळेल. 3 रन झालेले आहेत. 3 बॉल आणि 13 रन्स. 3 बॉल 13 रन्स. यावेळेला आपण पाहताय थोडं कॅच. क्या बात है रिया. टाळ्यांचा कडकडाट. ए मेरे बायत का खेल है असं दर्शवत असताना 1 हँडेड कॅच. जबरदस्त. टेक द कॅच अँड विन द मॅच. जबरदस्त झेल. ओव्हर कॅच. 2 बॉल आणि विजयासाठी आता 13 रन्स. चेसिंग कंपल्सरी. 1 बॉल आणि आता मात्र 12 रनची आवश्यकता असेल. 1 बॉल 12. चला फायनल लगेच. आगाशी ए टीमचे कॅप्टन मनीषा मॅडम लगेच येऊन राहायचं आपण. आणि शेवटचा बॉलवर अशा प्रकारे फायनल मध्ये प्रवेश आई चंडीगड टीमने केलेला आहे. कॉंग्रॅच्युलेशन SKCC ए टीम. आपलं सुद्धा कौतुक. या स्पर्धेतून आपण 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकासाठी टॉस केला जाईल. आपण यायचंय SKCC आणि अष्टविनायक. अष्टविनायक आणि SKCC 3ऱ्या क्रमांकासाठी टॉस केला जाईल. चला दोन्ही संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेत आणि टॉस या लगेच करूया. चला या आपण फायनल मॅचचा टॉस करा. अमितजी पाटील आपल्या शुभ हस्ते फायनल मॅचचा टॉस करा आपण. या स्पर्धेचे शिल्पकार. तिसऱ्या 4थ्या क्रमांकासाठी या अष्टविनायक आणि SKCC ए. चला टॉस या ठिकाणी केला जातोय. आई चंडीगड टीमने बॅटिंग घेतले. लगेच फिल्डिंग सजून घ्या. 2 षटकांचा सामना आहे. 2 षटकांचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. 2 षटकांचा सामना. चला फिल्डिंग सजून घ्या. आगाशी ए टीम फिल्डिंग सजून घ्यायची आहे लवकरात लवकर. 3ऱ्या 4थ्या क्रमांकाला तुम्हाला पारितोषिक पाहिजे का? शेवटचा कॉल असेल. SKCC ए खुशी आणि अष्टविनायक टीमचे कॅप्टन 3ऱ्या 4थ्या क्रमांकासाठी टॉस. या लवकर या. शेवटचा आणि अंतिम पुकार असेल. अष्टविनायक शेवटचा कॉल असेल. हा अष्टविनायक टीम शेवटचा कॉल. चला आगाशी टीम फिल्डिंग सजून घ्या. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ व्हा. आई चंडिका अष्टविनायक कॅप्टन. 3ऱ्या 4थ्या क्रमांकासाठी हा टॉस केला जाईल. ऑल द बेस्ट दोन्ही संघांसाठी. हार्दिक शुभेच्छा. ग्रँड फिनाले शेवटची मॅच आणि यावर ऑफ साईडला खेळत असताना 1 रन मिळते. डायरेक्ट ट्रीट करण्याचा इरादा जरूर होता
परंतु एकच रन्सवर सॅटिस्फाईड. खूप चांगली फिल्डिंग मनीषा यांची आपल्याला पाहत आहेत. ऑफ ड्राईव्ह खेळला गेला होता. सामना 2 षटकांचा आपल्याला पाहायला मिळेल. फुल टॉस बॉल. व्हॉट अ शॉट. क्लास. काय फटका खेळला होता. घुटना टेक और सिक्सर देख अशा प्रकारचा यावेळेला आपण पाहतायत. हा फटका खेळला 6 धावांवर आणि एकंदरीत संघाची धावसंख्या 7 2 बॉलच्या समाप्तीनंतर. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. यावेळेला 9 बॉलचा इशारा +1. मात्र 2 धावा मिळतील. संघाची धावसंख्या 9. 2 बॉलच्या समाप्तीनंतर 9 धावा. चांगली स्टार्ट चांगली झाली. वेल बिगिनिंग इज हाफ डन असं म्हटलं जातं. यावेळेला सरळ बॅटचा उपयोग. 1 हँडने सरळ चेंडूला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. या 6 धावेनिशी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 15. 3 बॉलचा खेळ झाला. 15 रन्स. पुन्हा एकदा यावेळेला आपण पाहताय जबरदस्त अटॅकिंग बॅटिंग. षटकार. 6 धावा 21 रन 4 बॉलच्या समाप्तीनंतर. यावेळेला हा बॉल काय कंट्रोल केलं होतं काजलने आणि इथून आपण पाहतायत 1+1. 2 धावा मिळतील. संघाची धावसंख्या 23. 4 बॉल फेकून झालेत. यावेळेला आपण पाहतायत पंच आहे शार्प. नो नाहीये. डॉट बॉल. 5 बॉल आणि यावेळेला षटकार. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 29. काय बॅटिंग केली रियाने आज. जबरदस्त प्रभावित बॅटिंग करत असताना क्लास. नयन तांडेल यांचा आपण थोड्याच वेळात सत्कार सन्मान करणार आहोत. त्यानंतर घनश्याम भोईर यांचा यावेळेला सरळ बॅटचा उपयोग. षटकारात परावर्तित. काजल इज ऑन ऑफ फायर. क्लास टायमिंग. या षटकारात संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 35. दुसऱ्या षटकातील पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर पुन्हा एकदा चांगला फटका तर आहे. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या 36 वर जाऊन पोहोचली जाते. 2 बॉलचा एकंदरीत खेळ संपन्न झालाय. छत्तीस रन 36. यावेळेला ऑन साइडला गुडघ्यावर बॅलन्स करत काय चेंडूला फेकून दिलं स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. कडक शॉट. कडक शॉट. या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 42. तब्बल 42 रन. यावेळेला सरळ बॅटचा काय बॅटिंग केले. 48. 48. 6 बॉल मध्ये 25 रन 4 षटकार तब्बल. काजलच्या बॅटमधून 5 बॉल मध्ये 20. यावेळेला ऑन साइडला आता मात्र आपण पाहतायत 1च रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 49. शेवटचा बॉल. चला दुसरा बॉल द्या. मॅच बॉल आलेला आहे. शेवटचा बॉल करण्यासाठी पुन्हा एकदा ज्या रूतने गोलंदाजी चांगली केली होती तिला आज मात्र यावेळेला आपण पाहतायत या मॅच मध्ये आणि 1च रन मिळेल. 50 रन झालेले आहेत. 51 रनचं टार्गेट. चला आई चंडिका टीम लगेच आपण फिल्डिंग सजून घ्या. स्वागत सन्मानाकडे आपण वळणार आहोत. डीबीएल लाईव्ह ज्यांनी आज लाईव्ह कव्हरेज केलं नयन तांडेल यांना विनंती करेन की आपण पुढे या
आपलं स्वागत सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. नयन तांडेल या आपण स्वागत सन्मान नयन तांडेल. चला फिल्डिंग सजून घ्या. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ व्हायचंय. नयन तांडेल एक परिवारातील सदस्य एकाला कॅप्चर करत असताना काय त्याचं ना कार्तिक मांगेला, रोहित चौधरी आणि आमचा डिजिटल स्कोरर दिशांत मांगेला. चांगली ही डीबीएन लाईव्हची टीम. जतीन जेएमटी डीजे मॅन जतीन आपण यायचं. आपल्या यतीचे स्वागत सन्मान केलं जाईल. अक्षय मारुक यांना विनंती करेन अक्षयजी की आपल्या शुभ हस्ते आपण स्वागत सन्मान आपण डीजे मॅनचं करायचं आहे. आमच्या आवाजाची ज्यांनी काळजी घेतली, वेगवेगळी संगीत जरूर ऐकवली श्रवण इंद्रियांपर्यंत, त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद. 51 रनची आवश्यकता. टार्गेट सेट केले गेले. पहिलाच बॉल काजल विंदाली एका साईडला आपण पाहतायत. दोन्ही बहिणी ओपनिंग बॅटर म्हणून चांगला बॉल यावेळेला आपण पाहतायत. सरळ बॅटचा उपयोग जरूर केला गेला होता. घनश्याम भोईर यांचा यथोचित स्वागत सन्मान करूया. साथी समालोचक या घनश्याम भोईर जे अतिशय एक चांगले खेळाडू आहेत आणि एक समालोचक म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते. आणि घनश्याम भोईर यांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी करीत आहोत. काटे साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण घनश्याम भोईर यांचं यथोचित स्वागत सन्मान करूया. अप्रतिम चांगला बॉल ऑन साइडला खेळला गेलाय. सिंगल मिळेल. सिंगल डबलने काहीच इफेक्ट पडणार नाही प्रतिस्पर्धी संघाला. आगाशी ए टीमने चांगला खेळ आतापर्यंत सादर केला, परंतु फायनल विजेता कोण ठरेल, चॅम्पियन्स कोण बनेल, 8 टीम मधून एक चॅम्पियन्स. व्हाईट बॉल प्लस 1 संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 5. 4 बॉलच्या समाप्तीनंतर ॲडव्होकेट आदरणीय राहुलजी पाटील साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान या पण परागजी यांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान करावं. सात रन 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर आता बॉल आहे 6 आणि 6 बॉल मध्ये विजयासाठी लक्ष्य आहे ते 44. 6 बॉल आणि 44. या आपण परागजी यांचा सन्मान करूया, कारण थोडंसं कन्फ्युजन झालं होतं. थोडीशी चर्चा झाली होती की तुमचा सन्मान झालाय की नाही परागजी, तर या आपण तुमचा सन्मान या ठिकाणी करूया. धानीच्या मैदानात नेहमीच आम्हाला सुरेख साथ द्यायचे. एक नातं वेगळं होतं, बॉन्डिंग वेगळं होतं. धानी गावातील सातत्याने पाहायला मिळतं आणि हळूहळू विजयाच्या दिशेने वाटचाल करतायत. 4 बॉलमध्ये 42. खूप पल्ला दूर आहे आणि यावेळेला क्लीन बोल्ड. काय कोमलने गोलंदाजी केले. अप्रतिम. गुड डिलिव्हरी. सुरेख बॉल होता आणि यावेळेला आपण पाहतायत दांडी गुल. धनश्री जाधव मॅडम यांना मी विनंती करेन आपण या समोर आपलं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. तर रुथ यावेळेला अक्षरशः हताश आणि निराश पाहायला मिळते. आगाशी ए टीमने चांगला खेळ केला, नो डाऊट अबाउट इट. चांगला फटका. 1 रन जरूर मिळेल. फक्त आता औपचारिकता बाकी राहिले आणि चॅम्पियन्स बनण्याच्या तयारीमध्ये आहेत आई चंडिका टीम. ग्रामपंचायत सदस्य जे आहेत भाताणे आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी नुकतंच करण्यात आलं. आणि चॅम्पियन्स बनलेत आई चंडिका टीम 2025. कॉंग्रॅच्युलेशन काजल अँड टीम. आणि सर्वात महत्वाचा सत्कार सन्मान राजश्री पाटील मॅडम, डॉक्टर ॲडव्होकेट
या मॅडमचं आपण यथोचित स्वागत सन्मान करूया. गेल्या वर्षात सुद्धा त्यांनी हजेरी लावली होती. जरी आज आमच्या साहेबांना वेळ मिळत नसला, वेगवेगळ्या फंक्शनमध्ये ते येत असतात. परवाच आमच्या आडणे गावामध्ये आले होते आणि त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने मनोगत सुद्धा व्यक्त केलं की रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण लवकरात लवकर ते पूर्ण होईल. आडणे ते भाताणे या आपण त्यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण करणार आहोत. भास्कर मानकर यांना मी विनंती करेन, भास्कर मानकर या आपण. भास्कर मानकर साहेब यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान करावं. राजश्री पाटील मॅडम यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करतोय. या आपण भास्कर मानकर यांचं यथोचित स्वागत सन्मान. या स्पर्धेचे आयोजक शिल्पकार अमितजी पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात येत आहे. आणि अशा प्रकारे आजच्या दिवसात आपण पाहत आहे चॅम्पियन्स बनलेत आई चंडिका. थँक्यू व्हेरी मच. त्यानंतर राजश्री पाटील मॅडम आपणास विनंती करेन आपण समोर या मॅडम. ॲडव्होकेट डॉक्टर आपण पाहू शकतायत, एक हुशार व्यक्तिमत्व म्हणून. तर या आपण स्वागत सन्मान या ठिकाणी करीत आहोत. माईची उबदार शाल, अमूल्य वेळ या स्पर्धेला नेहमीच देत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी आपण करीत आहोत. नक्कीच नक्कीच. पण हॅलो हॅलो, थोडा आवाज दे ना. हॅलो 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 हॅलो. नक्कीच अजून एक आपण मान सन्मानाच्या दिशेने जाणार आहेत. अडणे गावातील सुपुत्र, त्यानंतर अडणे गावातील सुपुत्र ज्याने आशिया खंडातील एक टेनिस बॉल, एक नंबर अशी टेनिस बॉल स्पर्धा सुप्रीमो चषकामध्ये ज्यांनी आपल्या आवाजाची छाप सोडली, पालघर भूषण, ज्यांना पालघर भूषण देऊन गौरवण्यात आलं असे प्रमोदजी शेळके सरांना मी विनंती करेन. या स्पर्धेचे आयोजक अमित दादा पाटील यांच्या हस्ते प्रमोदजी शेळके सरांचा स्वागत सन्मान केला जातोय. कारण कमी वेळामध्ये खडतड त्या वाटेवरती त्या रस्त्याने जे आपण विचार केला तर निघाले होते आणि आज आपल्या नावाची छाप ज्याने सोडले असे प्रमोदजी शेळके सरांचा इथून स्वागत सन्मान केला जातोय. चला विनंती असेल, 4 टीम ना, 8 टीम ना. चला आई चंडिका SKCC B, होलीकेर A, आगाशी A, अष्टविनायक SKCC B, SKCC A, त्यानंतर आगाशी B आणि त्यानंतर स्पार्टन. सर्व कर्णधारांना विनंती असेल की आपण यायचं आहे. आपल्याला ट्रॉफीज दिली जातील या स्पर्धेमध्ये आपण सहभाग घेतलाय म्हणून. आपण बघतोय या स्पर्धेमध्ये या सर्व संघाने सहभाग घेतला होता आणि त्या 8 टीम मधून ज्या 4 टीम पुढे आलेत आई चंडिका. त्यानंतर या स्पर्धेची आपण बघितले गेले तर चॅम्पियन संघ ठरलाय. चला या आई चंडिका, अष्टविनायक, त्याचप्रमाणे आपण पाहत आहेत SKCC A आणि त्याचप्रमाणे आपण पाहत आहेत आगाशी A, या 4ही टीमचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. अष्टविनायक टीमच्या कॅप्टन आलेले आहेत, आपण त्यांना सन्मानित करूया. राहुलजी पाटील ॲडव्होकेट यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मानित आपण करीत आहोत. आपण त्यांचा यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी करीत आहोत. त्यानंतर नेक्स्ट आई चंडिका या आपण सन्मान या अगोदर आपण करणार आहोत. सन्मान हळदी कुंकूचा कार्यक्रम काही होऊ शकला नाही. लकी ड्रॉ, संगीत खुर्ची नेक्स्ट इयरला अमित पाटील अजून दखल घेतील आणि लवकरात लवकर सिस्टमॅटिक मॅनेजमेंट अजून पाहायला मिळेल.
त्यानंतर एस के सी सी ए टीम, या SKCC ए टीम लवकर या, लवकर या. या अमितजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण हे तिळगुळ आणि घरगुती ज्या वस्तू आहेत त्या ठिकाणी दिल्या जात आहेत आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह आपण सन्मानित करीत आहोत. थँक्यू व्हेरी मच. त्यानंतर आगाशी ए टीमचे कॅप्टन अष्टविनायक झालं. एसकेसीसी झालेला आहे. तर थँक्यू व्हेरी मच. अष्टविनायक चला आपण चला या आपण बेस्ट बॅटर साठी लगेच वळणार आहोत. बेस्ट बॅटर या स्पर्धेतला राहिलेला आहे आई चंडिका टीमची रिया. बेस्ट बॅटर रिया ॲब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक बॅटिंग करत आपल्या नावाची छाप सोडली. आणि अक्षयजी महारुख यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण बेस्ट बॅटर, बेस्ट बॅट्समन चा किताब रियान, जोरदार टाळ्या. रियान यावेळेला आपण पाहतायत. त्यासाठीच आम्ही 12वे खेळाडू जे बोलवले होते नावं सांगण्यासाठी. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट आई चंडिका, आणि आई चंडिका टीमचे बेस्ट बॉलर ठरते कोमल. या आपण कोमलला देऊया मॅन ऑफ द यावेळेला बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. आणि देण्यासाठी काठी साहेब यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण बेस्ट बॉलरचा किताब या ठिकाणी सन्मानित करूया. लगेच आपण वुमेन ऑफ द सिरीज SKCC ए टीमची वुमेन ऑफ द सिरीज खुशी ठरते मॅन ऑफ द वुमेन ऑफ द सिरीज. अतिशय चांगली बॅटिंग केली, काय चांगला क्लास आपल्याला पाहायला मिळाला. आणि मॅन ऑफ द सिरीज यावेळेला वुमेन ऑफ द सिरीज 7 बॉलवर 7 षटकार ठोकण्याचा पराक्रम आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळाला. 19 फेब्रुवारीचा दिवस 3 वेळा तिने 6 बॉल 6 षटकार मारलेले आहेत. आणि वुमेन ऑफ द सिरीज आपण पाहत आहेत खुशी SKCC ए टीमची. त्यानंतर चतुर्थ राहुलजी पाटील साहेब त्यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते चतुर्थ क्रमांक SKCC चतुर्थ क्रमांक SKCC 4th नंबर. या आपण राहुलजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांचं एक सुंदर दृश्य आपल्याला पाहायला मिळतं. सिंहासनावर आरूढ झालेलं अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांचं सुंदर एक दृश्य आणि ती ट्रॉफी देऊन सन्मानित करतोय. नंतर यूट्यूबवर जाऊन सुद्धा आपण स्क्रीनशॉट घेऊ शकता. रोहित चौधरी क्लोज फोटो मात्र जरूर आपल्याला पाहायला मिळत आहेत. या आपण द्वितीय पारितोषिक तृतीय पारितोषिक जाईल अष्टविनायक तृतीय पारितोषिक. मी काठे साहेब आणि अक्षय जी यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण तृतीय पारितोषिक देऊन सन्मानित करायचंय. अष्टविनायक टीम कॉंग्रॅच्युलेशन. त्यानंतर द्वितीय पारितोषिक उपविजेता संघ
कपिल जाधव परागजी यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण हे सन्मानित करूया. द्वितीय पारितोषिक उपविजेता या उपविजेता टीमचे सर्व खेळाडू या आपल्याला मेडल देऊन सन्मानित केलं जाणार आहे. उपविजेता टीम आपण पाहतायत आणि ठरलेल्या आहेत. आगाशी ए टीम, अन्वय वर्तक, कॉंग्रॅच्युलेशन बट हार्ड लक. अमित पाटील यांच्या शुभ हस्ते आणि अक्षयजी यांच्या शुभ हस्ते, कपिल जाधव यांच्या शुभ हस्ते आपण पाहताय ती ट्रॉफी देऊन आणि सन्मानित केलं जात आहे. मेडल देऊन सन्मानित केलं जात आहे. एकदा जोरदार टाळ्या उपविजेता संघासाठी. कॉंग्रॅच्युलेशन आगाशी ए टीम. आणि या स्पर्धेचे चॅम्पियन्स 2025 चे आई चंडिका टीम. आई चंडिका टीम, काजल अँड कंपनी आपण यायचंय. आणि हा विजेता संघासाठी आपण ही ट्रॉफी मी मॅडमला विनंती करेन. राजश्री पाटील मॅडम, मारुक मॅडम यांना विनंती करेन. या आपण सन्मानित करीत आहोत. नारी शक्तीला सलाम पुन्हा एकदा आणि त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण देऊया ही ट्रॉफी आणि मेडल देऊन आपण सन्मानित करणार आहोत. कॉंग्रॅच्युलेशन. मेडल देऊन काटे साहेब या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. मॅडमच्या शुभ हस्ते सुद्धा आपण पाहू शकाल जे डॉक्टर आहेत मारुक मॅडम आणि त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. तर विजेतेपद पटकावलेलं आहे आपण पाहतात आई चंडिका टीम. कॉंग्रॅच्युलेशन आणि पुढील वाटचालीसाठी क्रिकेटमय शुभेच्छा. गणेशा मोहीर आपलं धन्यवाद. आपण एका शब्दाला मान देऊन आपण उपस्थित झालात त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. हृदयाच्या अंतकरणापासून अमितजी पाटील यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही आमच्यावर विश्वास ठेवला त्याबद्दल त्यांचं सुद्धा धन्यवाद. DBN लाईव्ह, नयन तांडेल, दिशांत मांगेला, संपूर्ण कार्तिक मांगेला असते, रोहित चौधरी या DBN टीमचा आम्ही मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. अशीच तुम्ही प्रगती करत राहा हीच ईश्वरचरणी प्रार्थना असेल. आणि आजच्या दिवसात अमित पाटील यांच्याकडून कळत न कळत जर चुकून कोणी सन्मानाचं राहिलं असेल तर त्यांचं मनपूर्वक धन्यवाद दिलगिरी व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट, शुभरात्री, गुड नाईट, थँक्यू व्हेरी मच.